धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदींकडे लोक का मागत आहेत? ते राष्ट्रपतीकडे सुद्धा मागू शकतात ना. तर राजीनामा कसा होतो ते तुम्हाला माहिती आहे का? चला समजून घेऊयात. तर सरकारचा हेड असतो प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्र्याला कोण अपॉइंट करतं? तर राष्ट्रपती. राष्ट्रपती अपॉइंट करतो, पण पंतप्रधान तोपर्यंतच पंतप्रधान असू शकतो जोपर्यंत त्यांच्याकडे खासदारांचं संख्याबळ असतं. म्हणजेच मेजॉरिटी ऑफ खासदार त्यांच्याकडे जोपर्यंत असतात तोपर्यंत पंतप्रधान राहू शकतो. आता मोदींकडे खासदार आहेत त्यामुळे ते पंतप्रधान आहेत. आता जे मंत्रिमंडळ असतं ते पण राष्ट्रपतीच अपॉइंट करतात, पण मंत्री कोण होणार हे डिसाईड प्रधानमंत्री करतो. लाईक प्रधानमंत्री म्हणजे मोदी साहेब लिस्ट काढतात की नितीन गडकरींना रस्ते व वाहतूक देऊन टाकायचं, त्यानंतर मग हरदीप पुरीला पेट्रोलियम वगैरे द्यायचं, त्यानंतर रक्षा मंत्री म्हणून राजनाथ सिंग यांना द्यायचं. ही अशी लिस्ट बनवतात आणि ही लिस्ट कॅरी फॉरवर्ड करून राष्ट्रपतीकडे जाते. ही लिस्ट मिळाल्यानंतर राष्ट्रपती या सगळ्यांना एका दिवशी शपथ देतात आणि त्या दिवशीपासून ते मंत्री बनतात. आता या मंत्र्यांचा जर राजीनामा घ्यायचा तर दोन वे आहेत. एक तर त्यांनी स्वतः राजीनामा द्यायचा की मला होत नाहीये, मला सांभाळणं होत नाही, जसं की लाईक धर्मेंद्र प्रधान देऊ शकतात, त्यांना सांभाळता येत नाहीये तर. आणि दुसरा वे आहे की रिमूव्ह करता येतं त्यांना. पंतप्रधान त्यांना सांगतात राष्ट्रपतींना की ह्यांना रिमूव्ह करा. म्हणूनच बेसिकली सगळेजण मोदींकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची रिक्वेस्ट करतायत, कारण त्यांच्याकडे मेन पॉवर आहे.